नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 4 दिवसातील हवामान अंदाज पाहूया. 4 दिवसामध्ये परत एकदा पावसाचा जोर होण्याची शक्यता आहे आणि साधारणतः 24 तासात पाहायला गेलं तर 24 तासात इकडे दक्षिण साईडला कणकवली, राजा राजापूर परिसर आणि रत्नागिरीचा काही भाग, परत दाभोळ, चिपळूण आणि इकडे इथपर्यंत हलक्याशा म्हणजे स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता दाखवत आहे. ढगाळ हवामान सर्वत्र हळूहळू होणार आहे. सावंतवाडीचा परिसर थोडासा या भागात सुद्धा स्थानिक वातावरण बनणार, पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग पट्ट्यात सुद्धा पाऊस सुद्धा पडण्याची शक्यता आहे. इकडे कर्नाटक भागातून बेळगाव भागात मध्यमचा स्वरूपाचा किंवा हलक्या मध्यम स्वरूपाचा गडगडाटी पाऊस तिथे त्या साईडला होणार आहे. कोल्हापूर साईडला सुद्धा स्थानिक वातावरण बनवून हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे. सांगली परिसरात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे. विटा कराड ह्या भागात सुद्धा स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे. सोलापूर पट्टा, जत परिसर ते सोलापूर पट्टाच्या या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे. तसेच इकडे बसव कल्याण ह्या परिसरात सुद्धा स्थानिक वातावरण बनवून चांगल्या पावसाची शक्यता दाखवते आणि अहमदपूर, डिगलोर ह्या भागात इतर पट्ट्यात पावसाची शक्यता दाखवत नाही. त्यानंतर 24 तासाच्या पुढे पाहायला गेलं तर थोडासा पावसात बदल झालेला आहे. म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस काही नाही आहे, पण लातूर परिसरामध्ये लातूर, थोडासा धाराशिव पट्टा, बार्शीचा दक्षिण साईडचा भाग इथं स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता म्हणजे हलक्याच्या पावसाची शक्यता त्या भागात वाढत जाणार आहे. आणि इकडे जत परिसर, परत हायवे पट्टा, दक्षिण भाग, सांगलीचा काहींच्या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता, ते पण स्थानिक वातावरण बनलं तर पडण्याची शक्यता आहे. आणि कोकण पट्टीत सुद्धा 48 तासामध्ये पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे थोडा प्रमाणात. आणि इकडे उत्तर भागातून पाहायला गेलं तर उत्तर भागात सुद्धा दाभोळ, महाड, भोर, पुण्याचा परिसर ह्या भागात स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची म्हणजे हवेची द्रोणीय स्थिती होऊन एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या थेंबा येण्याची शक्यता वाटत आहे. आणि त्यानंतर अकोला, जळगाव ह्याही परिसरात 1-2 ठिकाणी हलक्याच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. ते पण स्थानिक वातावरण बनलं तर ढगांची गर्दी वाढली तर पावसाची शक्यता हलक्या दाखवत आहे. तिथून पुढे पाहायला गेलं तर पावसात थोडासा 48 तासाच्या पुढे बदल झालेला आहे. आणि इकडे उत्तर महाराष्ट्रात सुद्धा मालेगाव, इकडे चाळीसगावचा परिसर आणि उत्तर भागातून हलक्या मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे. जळगाव परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परत एकदा ढगाळ हवामान होणार आहे आणि उत्तर भागातून पावसाची शक्यता हलकीशी दाखवत आहे. आणि इकडे वायव्य भागात नवापूर किंवा नाशिकचा पट्टा जो आहे ह्या पट्ट्यामध्ये काही ठिकाणी हलक्याच्या गडगडाट होण्याची शक्यता वाटत आहे. नंदुरबार परिसरामध्ये पावसाची शक्यता जरा जास्त वाटत आहे. त्यानंतर दक्षिणेकडे पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण बनवून हलक्याच्या पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे. नाशिक पट्ट्यात घोटी ह्या परिसरात सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता वाढत चालली आहे. हलक्याची काहींच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. अकोला वगैरे ह्या भागातून सुद्धा पावसाची शक्यता, श्रीरामपूर, अहिल्यानगर ह्या पट्ट्यात सुद्धा पावसाची शक्यता आहे.
इकडे जामखेड बीड ह्या परिसरात सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे. आणि इकडे दक्षिणकडे जसं येईल भोर पुणे बारामतीच्या दक्षिणेला ह्या भागातून म्हणजे सातारापर्यंत मध्यम गडगडाटी वादळी पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. महाडच्या परिसरात सुद्धा वादळी पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. दाभोळ चिपळूण ह्या भागात सुद्धा वादळी पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. आणि पुढे जर पाहायला गेलं तर सांगली जिल्ह्यामध्ये प्रवेश केला तर कराड सातारा ह्या पट्ट्यात सांगली जिल्ह्याकडे विटा कोल्हापूर ह्या परिसरात मध्यम ते काहीसं जोरदार पाऊस होण्याची शक्यता इथं अंदाज दाखवत आहे. राजापूर कणकवली ह्या भागातून सुद्धा मध्यम जोरदार पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. कोल्हापूरचा पट्टा सुद्धा मध्यम जोरदार पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. सांगली भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे. संपूर्ण भागात गडगडाटी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे सिंधुदुर्ग पट्ट्यात आणि महाबळेश्वर घाट परिसरात बऱ्यापैकी चांगला गडगडाटी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग पट्ट्यात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. इकडे कर्नाटकच्या काही भागातून गोकाक बेळगाव परत इकडे कारवार म्हणजे पश्चिम कर्नाटक भागातून जोरदार पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे. जोरदार काही ठिकाणी वादळी वाऱ्यासारखं अति जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस कर्नाटकच्या दक्षिण भागातून पश्चिम दक्षिण भागातून दाखवत आहे. एकंदर अंदाज पाहायला गेला तर इथून 24 तासाच्या पुढे अंदाज चांगला आहे. म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता परत एकदा वाढत चाललेली आहे. आणि परत एकदा संपूर्ण दक्षिण भागातून पावसाची शक्यता वाढल्या, पश्चिम महाराष्ट्रातून पावसाची शक्यता वाढल्या आणि इकडे लातूर विदर्भ ह्या भागातून सुद्धा पावसाची शक्यता वाढलेली आहे. मराठवाड्या भागात सुद्धा पावसाची शक्यता वाढल्या आणि संपूर्णतः विदर्भ पट्ट्यात नांदेड ते पूर्ण आदिलाबाद ह्या भागातून सुद्धा यवतमाळपर्यंत पावसाची शक्यता स्थानिक वातावरण बनवून हलक्या मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे. चंद्रपूर पट्ट्यात सुद्धा ढगाळ हवामान व हलके स्थानिक वातावरण बनलं तर हलक्याच्या पावसाची शक्यता तिथंही दाखवत आहे. गडचिरोली पट्ट्यात सुद्धा अंदाज दाखवत आहे. एकंदरीत पाहता हा झाला संपूर्ण 24 व 48 तासाचा पुढचा हवामान अंदाज. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.